नमस्कार. राज्य सरकारच्या 2026च्या बहुचर्चित तलाठी महाभरतीच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. ही घोषणा म्हणजे सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी खरोखरच एक मोठी पर्वणी आहे. या संपूर्ण प्रक्रियेत नेमके काय बदल झाले आहेत आणि याचा उमेदवारांना कसा फायदा होऊ शकतो हे आज आपण अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर आज आपण नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत पाहूया. आधी एमपीएससी तलाठी महाभरती, मग ही प्रक्रिया नेमकी का बदलली, रिक्त जागा आणि संभाव्य वेळापत्रक, पात्रता आणि निवड प्रक्रिया आणि शेवटी स्मार्ट अभ्यासाची गरज का आहे. चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून. एमपीएससी तलाठी महाभरती खरोखरच एक जीवन बदलणारी संधी. आकडा ऐकूनच लक्षात येईल, 1700 पेक्षा जास्त महसूल विभागात तलाठी पदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा भरल्या जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे विचार करा, प्रशासनात सध्या मनुष्यबळाची किती प्रचंड गरज आहे आणि ही महाभरती किती भव्य असणार आहे. ही खरोखरच एक मोठी संधी चालून आली आहे. आता यातल्या जागांचं वर्गीकरणही अतिशय सुनियोजित असणार आहे. या रिक्त जागा पेसा आणि बिगर पेसा क्षेत्रांसाठी अगदी स्वतंत्रपणे विभागल्या जातील. यामुळे प्रादेशिक गरजा आणि आरक्षणाचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, ज्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रक्रियेत चांगली स्पष्टता राहील. वळूया पुढच्या भागाकडे. ही प्रक्रिया नेमकी का बदलली? वादाकडून पारदर्शकतेकडे कसा प्रवास झाला? जुन्या प्रक्रियेबद्दल आपण सर्वांना माहितीच आहे. अनेक तांत्रिक अडचणी आणि अनियमिततेमुळे ती सतत वादाच्या भोवऱ्यात असायची. पण आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे. नवीन एमपीएससी प्रक्रियेमुळे आता सर्व काही गुणवत्तेवर आधारित आणि पूर्णपणे पारदर्शक असेल अशी अपेक्षा आहे. गोंधळ आणि गैरप्रकारांना आता कायमचा पूर्णविराम मिळेल, जे सर्वांच्याच दृष्टीने अतिशय सकारात्मक आहे. आता पाहूया तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, रिक्त जागा आणि वेळापत्रक. आणि यासाठी सरकारच्या कडक सूचना काय आहेत? प्रशासकीय पातळीवर घडामोडींचा वेग खरोखरच थक्क करणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व अहवालांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर 8 मे ही राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांसाठी आपल्या विभागातील जिल्हानिहाय रिक्त पदे आणि आरक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर करण्याची अंतिम मुदत होती. आणि आता सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे जुलै 2026. सर्व काही वेळेनुसार पार पडल्यास जुलै 2026मध्ये या महाभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. वेळ अगदी वेगाने पुढे सरकतोय. पुढे जाऊया चौथ्या भागाकडे, पात्रता आणि निवड प्रक्रिया. हे प्रतिष्ठेचे पद नक्की कसं मिळवता येईल? मुळात तलाठी हे पद एवढं प्रतिष्ठेचं का मानलं जातं? कारण तलाठी हा खऱ्या अर्थाने ग्रामीण प्रशासनाचा कणा असतो. गावातील महसूल कामे सांभाळणे, जमिनीचे अत्यंत महत्त्वाचे रेकॉर्ड अचूकपणे राखणे आणि स्थानिक कर वसुलीवर देखरेख ठेवणे, या सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तलाठ्याच्याच असतात. म्हणूनच या पदाला समाजात इतका मान आहे आणि अर्थातच त्यासाठी प्रचंड स्पर्धाही असते. मग या पदापर्यंत पोहोचायचं कसं? शैक्षणिक पात्रता तशी अगदी सोपी आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो. पण खरी कसोटी सुरू होते ती इथून. एमपीएससीची अत्यंत कडक आणि उच्च दर्जाची लेखी परीक्षा आणि त्यानंतरचे टप्पे यशस्वीरित्या पार पाडावे लागतील. प्रवेशाचा रस्ता जरी खुला असला तरी प्रत्यक्ष पद मिळवण्याचा मार्ग नक्कीच आव्हानात्मक आहे. आणि आता शेवटचा 5वा विभाग, स्मार्ट अभ्यासाची गरज. तयारीचा दर्जा कसा उंचावता येईल? इथे लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एमपीएससी सारख्या विश्वासार्ह संस्थेमार्फत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवारांना अधिक मेहनत आणि स्मार्ट अभ्यास करावाच लागणार आहे. पारदर्शकता मिळेल, निव्वळ गुणवत्तेला न्याय मिळेल, पण त्यासाठी एमपीएससीच्या उच्च काठिण्य पातळीला सामोरं जाण्याची पूर्ण तयारी ठेवावी लागेल. अभ्यासाची जुनी पद्धत आता फारशी उपयोगी पडणार नाही. रणनीती बदलावीच लागेल. शेवटी विचार करण्यासारखा एकच मोठा प्रश्न उरतो, एमपीएससीच्या या उच्च दर्जाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची तयारी खरोखरच पूर्ण आहे का? जुलै महिन्यात जाहिरात येण्याची शक्यता आहे, म्हणजे अभ्यासासाठी मिळणारा वेळ खूपच मर्यादित आहे. संधी तर नक्कीच जीवन बदलणारी आहे, पण ती मिळवण्यासाठी आजपासूनच अतिशय सखोल आणि स्मार्ट अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. हे सविस्तर विश्लेषण नक्कीच या तयारीला एक नवी दिशा देईल अशी आशा आहे.